लाडकी बहिणीचा लाडक्याचा 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बघा आज महिना या ठिकाणी संपलेला आहे आणि दुपारच्या टप्प्यामध्ये हप्ता वाटप झालेला नाहीये। तर बघा आणि एक महत्त्वाची अजून एक गोष्ट ई-केवायसी करायला फक्त 18 दिवस राहिलेले आहेत आणि या जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला पुढचे सगळे हप्ते बंद होणार आहेत। म्हणजे ह्या वेळेचा हप्ता भेटेल पण त्याच्या पुढचे हप्ते तुम्हाला बंद होणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ई-केवायसी बद्दल नेमकं काय करायचंय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर बरेच लाडके म्हणतात की सर आता बघा ऑक्टोबर महिना संपलेला आहे मग आम्हाला हप्ता कधी वाटप होणार आहे। सर जसं मागच्या 3-4 वेळेस झालं होतं पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे वाटप पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाणार आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। पण लाडक्यातून एक कळकळीची विनंती आहे किंवा एक मला खूप वाईट वाटत आहे याबद्दलचं कारण की जर हा हप्ता वाटप पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये गेला 10 तारखेपर्यंत 8 ते 10 तारखेपर्यंत वाटप झालं तर लाडक्यातून तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचाच फक्त हप्ता भेटणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वाटपाला तुम्हाला वेळ लागणार आहे कारण की एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आचारसंहिता लागणार आहे। बघा लाडक्यातून यावेळेस मी एवढी मरमर का करताय बरेच लाडक्याला वाटत आहे की सर यावेळेस तुम्ही भाऊबीजी पासून म्हणतायत दिवाळीपासून म्हणतात की सर हप्ता वाटप व्हायला पाहिजे हप्ता वाटप व्हायला पाहिजे हप्ता वाटप व्हायला पाहिजे। लाडक्यातून तुम्हाला मी अगोदरपासून सांगतोय आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका लागल्या की 1-1.5 महिना 2 महिने तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। मागच्या वेळेस ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून जवळजवळ डिसेंबर महिना संपून जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी हप्ता वाटप झालं होतं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। 1.5-2 महिने निवडणुकामध्ये जातात आणि तुम्हाला जर हे मागचेच महिन्याचे हप्ते भेटले नसतील ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर नोव्हेंबर मध्ये गेला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी परत तुम्हाला जानेवारी मध्ये जर हप्ता वाटप भेटला तर नोव्हेंबर तर जानेवारी मध्ये होईल मग अशा स्वरूपात 2-3 महिन्याचा गॅप पडणार आहे। लाडक्यानो ही गोष्ट समजून घ्या। एवढं मरमर का करतोय एवढं तुमच्यासाठी का जीव वाटतोय माझा कारण की लाडक्यानो जर हा हप्ता या आठवड्यात नाही भेटला तर तुम्हाला आचारसंहितामध्ये पुढचे हप्ते अडकणार आहेत आणि सरकारकडे पण हीच आपली विनंती राहिली प्रत्येक जवळजवळ 15 दिवसापासून ही आपली विनंती आहे की बाबा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये टाका ऑक्टोबर महिन्यामध्ये टाका ऑक्टोबर महिन्यामध्ये टाका किंवा येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता टाकून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे 15 नोव्हेंबर पासून या ठिकाणी निवडणुका सुरू होणार आहेत सगळ्याला माहिती आहे। आता 15 नोव्हेंबरच्या अगोदर आपल्याला 2 हप्ते भेटायला पाहिजेत। कोण कोण या गोष्टीला सहमत आहे बघा लाडक्यानो अभ्यास करून सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो उगाच अंदाजपैकी योगायोग आपण काही मांडत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो लाडक्यानो। आचारसंहिता लागल्या निवडणुका लागल्या तुमची ई-केवायसी पण या ठिकाणी मग नंतर काही पर्याय या ठिकाणी नसणार आहे। ई-केवायसी मध्ये पण प्रॉब्लेम होणार आहेत त्याचबरोबर तुमचे हप्ते पण या ठिकाणी रखडले जाणार आहेत या सगळ्या गोष्टी होणार आहेत। त्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे कोणता 16वा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे। जर तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर नोव्हेंबर मध्ये गेला जसं मागच्या वेळेस 2-3-4 महिन्यापासून काय व्हायले पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हप्ता भेटायला जर तसं झालं तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता डायरेक्ट मग पुढे डिसेंबर जानेवारी मध्ये भेटेल। लाडक्यानो ही गोष्ट समजून घ्या। बऱ्याच लाडक्याला वाटतंय बऱ्याच लाडक्याला वाटतंय की सर मागच्या वेळेस सारखं पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हप्ता वाटप होईल सर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाटप होईल जाऊन द्या ना कशाला टेन्शन घेतात सर होईल ना पुढच्या आठवड्यामध्ये वाटप होईल ना सर 8-10 तारखेच्या वेळेस वाटप चल जीआर आले ना होईल नंतर वाटप पण लाडके बघा आपण मागण्या करून लवकरात लवकर जीआर आणण्याचा प्रयत्न केलाय एक जीआर आलाय आता लवकरात लवकर हे वाटप व्हायला पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या या 2 ते 3 दिवसामध्ये वाटप झालंच पाहिजे। मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मागणी केलेली आहे तुम्हाला वाटलं तर मी 2-3 दिवसामध्ये फोटो पण दाखवेल। बघा लाडके मी शांत बसलेलो तुम्हाला बरेच लाडके त्याला वाटेल की सर आपल्याला हे जीआर वगैरे असे केलेत की नाही आपण सगळेजण या ठिकाणी मागण्या करत आहोत आपण झटत आहोत झगडत आहोत म्हणून सरकारला या ठिकाणी कुठेतरी वाटतंय की बाबा लाडक्या बहिणीचे काहीतरी व्हायला पाहिजे। आपण जर गप्प बसलो आपण हातावर हात ठेवून बसलो तर काहीच होणार नाही लाडक्यांनो। त्याच्यामुळे सपोर्ट करायला शिका सगळ्यांनी सपोर्ट करा जास्तीत जास्त सपोर्ट केला तर नक्कीच लाडक्या बहिणीचा हा 16वा हप्ता लवकरात लवकर भेटेल आणि 17वा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये भेटायलाच पाहिजे। परत सांगतो लाडकीदांनो तुम्हाला या ठिकाणी बरेच लाडकीदाला वाटत असेल की सर भेटतोय ना प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये भेटून द्या सर पण आचारसंहिता लागणार आहेत ह्या गोष्टी समजून घ्या। आचारसंहिता लागल्यानंतर सरकारला निर्णय घेता येत नसतात कोणतेच तुम्हाला बघितलं असेल मागच्या वेळेस पण ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागली होती पुन्हा तुम्हाला हप्ते भेटले होते सेम असंच झालं तर पुन्हा हप्ते भेटणार नाही। त्यामुळे लाडक्यादांनो एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्यादांना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्याचा पण निर्णय अजून झालेला नाहीये सरकारने याच्यावर पण लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। ज्यांना वडील नाहीयेत
ज्याला पती नाहीयेत, ते निधन पावलेले आहेत, किंवा ज्या लाडक्या बहिणी आपल्या पतीपासून वेगळं राहतात, त्यांना कुणाचं आधार कार्ड जोडायचं काहीच सांगितलेलं नाहीये. कुणाचं नेमकं काय करायचं काहीच सांगितलेलं नाही. आणि लाडक्या बघा, ज्यांचे वडील नाही, त्यांचे पती नाहीत, त्यांना तरी मृत्यू सर्टिफिकेट वगैरे जोडता येईल. पण ज्या लाडक्यातही त्यांच्या पतीपासून वेगळं राहतात, त्यांना काय जोडायचं? न तर त्यांच्याकडे कोणतं डायव्हर्सचं सर्टिफिकेट असतं, ना कशाचं सर्टिफिकेट असतं, ना काहीच नाही. फक्त वेगळं राहतात. मग त्यांनी कुणाचं आधार कार्ड जोडायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे लाडक्याताईंनो. आणि ह्या सगळ्या प्रश्नाला आपण वाचा फोडत आहोत, सरकार पुढे खंबीरपणे मांडत आहोत. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या केवायसी करण्यामध्ये चुका झाल्यात, बघा 1-2 लाडक्याताई नाहीत, लाखो लाडक्याताई अशा आहेत ज्यांच्या केवायसी करताना चुका झाल्यात. कुणाचा आधार कार्ड दुसऱ्याचं जोडून टाकले, म्हणजे पती नाहीत, वडील नाही, तर असं बऱ्याच लाडक्याताईंनी करून टाकले. घरातल्या भावाचं आधार कार्ड जोडले, कुणाची मम्मीचं आधार कार्ड जोडले, कुणी बहिणीचं आधार कार्ड जोडले. असं कुणी केलंय का लाडक्याताईंनो? कमेंट बॉक्सवर सांगा की बाबा माझे पती नाहीयेत, माझे वडील नाहीत, मी भावाचं आधार कार्ड जोडून टाकते, मी मम्मीचं आधार कार्ड जोडले. ह्या चुका करू नका. ह्या सगळ्या चुका आहेत लाडक्याताईंनो, हे गोष्ट समजून घ्या. कारण की तुम्हाला असं वाटतंय आता पहिली नुसती केवायसी करून टाकली, ग्रीन बॉक्स आला, केवायसी सक्सेसफुल झाली, याचा अर्थ असं नाही की तुमची पुढे तुम्हाला पेमेंट येणार आहे. जर असं झालं तर तुमची पुढे काय होणार आहे? केवायसी झाल्यानंतर तुमचे बॅकएंडला या ठिकाणी तुमच्या सगळ्या व्हेरिफिकेशन पण होणार आहे की बाबा तुम्ही खरंच आहात का, तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले होते, तुमचे पती हे आहेत का, हे तुमचे वडील आहेत का, हे सगळं चेक होणार आहे लाडक्याताईंनो. तुम्हाला आता वाटत असेल की केवायसी करून टाकायची म्हणून करून टाकायचे, काही डॉक्युमेंट जोडलं, कुणाचं आधार कार्ड जोडलं तर चालणार नाही लाडक्याताईंनो. कळकळीची विनंती, परत सांगतोय, कळकळीची विनंती आहे, चुका करू नका. चुका जर आता केल्या तर तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून समजा. कारण की लाडक्याताईंनो, आणि महत्वाच्या अजून ज्या गोष्टी ज्यांचे यादीमध्येच नाव नाही, ह्या 3 गोष्टी लाडक्याताईंनो सरकार पुढे मी मांडत आहे. कुणाचा सपोर्ट असो नसता नसो, हा लाडका भाऊ जवळजवळ तुमच्या 1-1.5 वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि माझं कर्तव्य, तुमचं कर्तव्य असं आहे का नाही मला माहित नाही, पण माझं लाडक्याताईंनो कर्तव्य आहे. तुम्ही बघितलं असेल, मी मागणी पत्र घेऊन बऱ्याच लोकांकडे जातो आणि मी तुमचा मुद्दा उचलतो. युट्यूबमध्ये पण सगळीकडे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर हे 3 मुद्दे खूप महत्वाचे. आणि 14 महत्वाचा मुद्दा आहे, 12वा, 13वा आणि 14वा हप्ता भेटला नाही. पात्र असून, लाडक्याताई पात्र असून 4,500 रुपये लाडक्याताईंचे अजून भेटलेले नाहीत. हा खूप मोठा मुद्दा आहे लाडक्याताईंनो, हे समजून घ्या. बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर 12वा हप्ता भेटला नाही, 13वा भेटला नाही, जाऊन द्या सर, कशाला टेन्शन घेतात, 4,500 रुपये भेटले नाहीत आम्हाला, पुढचे 15वा 16वा हप्ता तर आम्हाला भेटेल आता. तर लाडक्याताईंनो असं करू नका. परत सांगतोय, 4,500 रुपये ज्या लाडक्याताईला खायला पैसे नाहीयेत, ज्या लाडक्याताईला राहायला पैसे नाहीयेत, ज्या लाडक्याताईला त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाहीत, त्यांना विचारा 4,500 रुपयाचं काय महत्व असतंय. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना एकजूट होऊन सरकारकडे ही मागणी करायची, हे 3 हप्ते आम्हाला एकत्र टाका. त्याचबरोबर ज्यांना या ठिकाणी ज्यांचे नाव यादीमध्ये नाही, त्यांचं कारण काय हे तरी सांगा. सरकार काय करते, एक मेसेज फक्त केवायसी करताना टाकते, तुमचं यादीमध्ये नाव नाही, समाविष्ट नाही. पण का नाहीये, कशामुळे नाहीये, हे काहीच सांगत नाहीये. तर ह्या गोष्टी समजून घ्या लाडक्याताईंनो. याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, मध्ये काय नेमकं होतंय, तुमचा आधार कार्ड नंबर का घेतला जात नाही, हेच काय सांगितलं जात नाही. बघा लाडक्याताईंनो, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामुळे सपोर्ट करा जास्तीत जास्त. आणि बाकीच्या युट्यूबर बांधवांनी पण खूप छान स्वरूपाचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या दादांचं, सर्व रिपोर्टर बांधवांचं, टीव्ही चॅनलचे मित्र माझे आहेत, टीव्ही चॅनलचे रिपोर्टर मित्र आहेत, त्यांनी पण खूप छान काम सुरू केलेलं आहे की बाबा हे मुद्दे उचलायला सुरू केले. तुम्ही सगळीकडे बघितलं असेल, आता पती नाहीत, वडील नाहीत, हे सगळीकडे गाजलेलं प्रकरण आहे. तर ते सगळ्या व्हायला पाहिजेत. लवकरात लवकर आपल्याला याच्यावर मार्ग काढायला पाहिजे सरकारने. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि 16वा हप्ता लवकरात लवकर वाटप झाला पाहिजे. या 2-3 दिवसामध्ये वाटप व्हायला पाहिजे. GR आलेला आहे, या 2-3 दिवसात वाटप होण्याचे चान्सेस आहेत, खूप चान्सेस आहेत लाडक्याताईंनो. पण वाटप पण लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ह्याचं होऊन पुढच्या हप्त्याचं पण वाटप लवकर व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सर्वांना सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री